महायुतीच्या आगामी निवडणूक धोरणावर आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्पष्ट संकेत मिळाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा झाली। पुढील 8 दिवसात महायुतीचे प्रमुख निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। काही काळापूर्वी निर्माण झालेले मतभेद आता पूर्णतः शमल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आणि स्वतः मी या बैठकीला होतो। या बैठकीमध्ये महायुतीमध्ये निवडणुका लढण्याचे संकेत हे देण्यात आले। सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व निवडणूक प्रभाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी कळवलं आहे। एकनाथजींनी कळवलं आहे, आमच्या सर्व नेत्यांनी कळवलं, महायुतीच्या सर्व नेत्यांना कळवलेलं आहे आणि स्थानिक लेवलला महानगरपालिका, जिल्हा परिषद लेवलला महायुतीबद्दलचं टेबल वर्क करायला सांगितलं आहे। कुठल्या सीट त्या ठिकाणी कशा वाटप करायचं हे ठरलेलं आहे। पुढच्या 8 दिवसामध्ये सर्व महायुतीचे निर्णय होतील। जर 5-10% ज्या ठिकाणी किंवाच निर्माण झाला त्या ठिकाणी मात्र एकनाथजी, देवेंद्रजी इंटरव्हेन्शन करतील आणि महायुती पूर्ण करतील। आमचे रवींद्र चव्हाणजी त्यामध्ये आणि काही वाटलं तर मी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये समन्वयक आहे महायुतीमध्ये, मी त्या ठिकाणी काही ठिकाणी समन्वय करेल। पण मला वाटतं की महायुतीचे संकेत दिलेले आहेत, महायुती होणार आहे। नगर परिषद, नगरपालिकांमध्ये जो संघर्ष झाला एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत, तो संघर्ष टाळण्याकरता काय उपयोग? नाही, छोट्या निवडणुका होत्या, काही मतभेद झाले आहेत बरोबर, आणि तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढावं असं वाटतंय म्हणून ते लढलेले आहेत। त्यामुळं तो मतभेद होता, मनभेद नव्हता आणि त्यामुळं आम्ही तातडीने आपले मतभेद मिटवले आहे आणि पुन्हा एकदा महायुतीने पुढे जाय ठरलं। 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन महायुती विजय होणार आहे। सर्व महायुतीच्या सर्वच लोकांनी लोकल लेवलला आपसात बसण्याच्या सूचना आम्ही दिल्या, आम्ही संकेत दिलेले आहेत आणि त्यातनं आम्ही त्या ठिकाणी महायुती पूर्ण करणार आहोत। सर, आज गेल्या अधिवेशनामध्ये एक राडा झाला होता, मुंबईमध्ये मारामारी झाली होती, त्या तो विषय पटलावरती आलेला आहे। त्या संदर्भात कडक कारवाई व्हावी, आव्हाडांची आणि पडळकरांची जी मारामारी झाली होती त्या संदर्भात कडक कारवाई व्हावी अशी एक सूर लागते। नाही, होईल ना। ज्या नियमात बसणारा कोणी असो, सरकार किंवा पोलीस त्यांचे काम करत असतं आणि त्यामुळं राडा होणे किंवा विधिमंडळात राडा होणे हे काही दुर्भाग्यपूर्ण असतं। पण त्या ठिकाणी जे काही ज्याची चूक असेल त्याच्यासाठी शासन तशी कारवाई करतं। एक नागपूरचा प्रश्न, वन्य प्राण्यांचे जे घुसखोरी आहे शहरामध्ये वाढलेली आहे, दुसऱ्यांदा बिबट्याचं आपलं शिरकाव झालेला आहे। आपल्या पारडीमध्ये, बिडगावमध्ये, या एरियामध्ये जो काही बिबट आलेला आहे त्याला पकडण्याचं काम आमच्या वन विभागाने केलं। त्या ठिकाणी काही जखमी झाले, पण महाराष्ट्र सरकारने कालच वनमंत्र्यांनी काय त्या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे याकरता बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये ग्रासलँड डेव्हलपमेंट असेल, त्या ठिकाणी बांबूचे कंपाऊंड वॉल असेल, असे अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। अनेक विभागाची बैठक सुद्धा आता होणार आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय करणार आहोत। लोकवाहिनी मीडियासाठी पूजा येरगुडे सोबत अविनाश तोतड यांची रिपोर्ट।